जय हिंद मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर नव्या व्हिडिओ सोबत खूप स्वागत. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे कारण आज आपण एका जादूगाराला भेटणार आहोत. कोण सांगतो. जेव्हा मला या डबिंगच्या फील्डची इन डिटेल माहिती नव्हती तेव्हा एका गोष्टीचं कुतूहल मला नेहमी वाटायचं की एखादा व्हॉइस आर्टिस्ट एखाद्या कॅरेक्टरला डब करून आल्यानंतर माईकच्या मागचे असं कोणते जादूगार आहेत जे ह्या साऊंडला उत्तमरित्या प्रेझेंट करतात. जेव्हा डबिंग शिकलो तेव्हा कळलं ही सगळी किमयागारी साऊंड इंजिनियर आणि साऊंड रेकॉर्डिस्टची असते. चला तर मग मगाशी म्हटल्याप्रमाणे अशाच एका जादूगाराला अर्थात माझ्या मित्राला रोहन आगाशे जो साऊंड इंजिनियर आणि साऊंड रेकॉर्डिस्ट आहे त्याला भेटूया आणि जाणून घेऊया की हे लोक त्यांचं स्किल ही किमयागारी कसं अप्लाय करतात. मला हे जाणून घ्यायचंय की रेकॉर्ड करून आपण जातो पण रेकॉर्ड करून गेल्यानंतर ऍज अ साऊंड इंजिनियर म्हणून तुम्ही कामं कशी करता त्याच्यावरती आवाजाला शेप देणं असेल किंवा बाकी कुठल्याही गोष्टी असतील. बरोबर. सो त्या प्रोसेस तुम्ही कसं करता ह्याच्याबद्दल जरा मला सांग. बर. खरं सांगायचं तर ह्याची प्रोसेस अशी असते की ह्याची प्रोसेस रेकॉर्डिंग पासूनच सुरू होते. म्हणजे जेव्हा आपण रेकॉर्डिंग करतो ते रेकॉर्डिंग बेसिकली नीट झालं पाहिजे. बरोबर. रेकॉर्डिंग नीट झालं तर पुढच्या गोष्टी अजून छान होऊ शकतात. म्हणजे एखादा चित्र काढायचं झालं समजा तर त्याचे इक्विपमेंट चांगले पाहिजेत, ब्रश चांगला पाहिजे, कलर चांगले पाहिजेत, हे सगळं चांगलं पाहिजे. पण तुम्ही जेव्हा पेंट करता ऍक्च्युली तेव्हा तुमचा हात नीट फिरला नाही तर त्याचा काही उपयोग होत नाही, मग ते खुलून येत नाही. बरोबर. चित्र तसंच आहे. रेकॉर्डिंग करताना माईक सिलेक्शन असतं. मग तुम्ही सोर्स काय माईकला, तुम्ही इन्स्ट्रुमेंट रेकॉर्ड करताय का व्हॉइस रेकॉर्ड करताय, नेमकं काय रेकॉर्ड करताय त्याच्यानुसार माईक सिलेक्शन चेंज होऊ शकतं. माईकची प्लेसमेंट वेगवेगळी असू शकते प्रत्येक सोर्ससाठी. हे सगळं रेकॉर्डिंग इंजिनियरला बघावं लागतं आणि हे सगळं बघून तो जो सोर्स आहे साऊंडचा त्या सोर्सवरनं तो साऊंड नीट कॅप्चर करणं, चांगल्या पद्धतीने कॅप्चर करणं हे साऊंड इंजिनियरचं पहिलं काम आहे. ते झाल्यानंतर मग साऊंड जेव्हा रेकॉर्ड होतो त्याच्यानंतर मग पोस्ट प्रोडक्शनची कामं येतात. म्हणजे त्याचं एडिटिंग असेल किंवा त्याचं आवाज आणखीन चांगला करण्यासाठी त्याला EQing असेल किंवा कम्प्रेशन असेल, बाकी बऱ्याच प्रोसेस आहेत अशा. पण मग त्याला इंजिनियर का म्हटलं जातं बेसिकली, रेकॉर्डिंग इंजिनियर किंवा साऊंड इंजिनियर का म्हटलं जातं. बेसिकली त्यामागची भावना अशी आहे की एखादा माणूस जर फक्त त्याला सॉफ्टवेअर ऑपरेट करता येते तर तो इंजिनियर नाही म्हणू शकत त्याला आपण. हे का, कारण त्या ज्या पुढच्या प्रोसेस आहेत किंवा माईक आधीच्या पण ज्या तुला सांगितल्या रेकॉर्डिंगच्या वेळेला माईक सिलेक्शन आहे. मग त्याचं माईक सिलेक्शन मध्ये तो माईक कुठल्या फ्रिक्वेन्सीचे साऊंड कसे कॅप्चर करतोय, त्याचा पॅटर्न काय आहे कॅप्चरिंगचा, हे सगळं त्याला माहिती पाहिजे तरच तो ते चांगलं करू शकेल. त्याच्यानंतर पुढच्या प्रोसेस जर EQing करणं किंवा कम्प्रेशन. आता ह्याच्यामध्ये जर त्याला टेक्निकली जर माहितीच नसतील गोष्टी तर चुकीच्या गोष्टी हायलाइट होतील आणि आहे तो आवाज खराब होण्याची शक्यता असते. तसं नाही व्हायला पाहिजे. आपल्याला आवाज खराब न करता आपल्याला आवाज आहे त्यापेक्षा आणखीन छान पद्धतीने प्रेझेंट करायचं. बरोबर. तर त्याकडे त्याचं लक्ष असलं पाहिजे. त्यामुळे त्याला बेसिकली टेक्निकल नॉलेज असणं खूप गरजेचं आहे त्या गोष्टींमधलं. म्हणून त्याला इंजिनियर म्हटलं जातं. असा एक भाग आहे. आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की स्टुडिओ म्हणजे काय, तर आता ह्या वेळेला आपण जाणून घेऊयात की साऊंड रिलेटेड जे काही खेळ हे लोक खेळतात आवाजाशी ते कसं केलं जातं. साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून काम करताना मग तू कसा काम करतोस, तुला बेनिफिट कसा होतो ऍज अ साऊंड इंजिनियर असल्यामुळे, साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून तुला त्याच्यात बेनिफिट कसा होतो. आता साऊंड इंजिनियर असल्यामुळे रेकॉर्डिस्टची सगळी कामं आम्हाला माहितीच असतात, काय असतं काय नाही. त्याच्यामध्ये फिनेस असा येतो की मी जसं मगाशी म्हटलं तुला की माईकची टेक्निकल माहिती, त्याचे पॅटर्न्स काय आहे, त्याचे फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स काय, हे सगळं माहिती असल्यामुळे कुठल्या सोर्सला कुठला माईक वापरावा. किंवा आता समजा माझ्याकडे मल्टिपल माईक्स नाही आहेत, माझ्याकडे 2च माईक्स आहेत, तर मग कुठल्या गोष्टीसाठी त्यातला कुठला माईक मला चांगल्या पद्धतीने वापरता येईल हे मी जास्त चांगल्या पद्धतीने आम्ही गेस करू शकतो. किंवा रेकॉर्डिंग झाल्यानंतर ज्या प्रोसेस आहेत त्याच्यामध्ये थोडासा टेक्निकल गोष्टी माहीत असल्यामुळे कुठल्या गोष्टीनंतर त्याचा पण एक सिक्वेन्स आहे. तो सिक्वेन्स जर चेंज झाला, म्हणजे आता समजा एक आपण चॅनल घेतला तर त्या चॅनलमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रोसेस आम्ही कनेक्ट केलेल्या असतात. तर त्या प्रोसेसचा त्या पर्टिक्युलर चॅनल मधल्या प्रोसेसचा सिक्वेन्स जर चेंज झाला तरी सुद्धा साऊंड मध्ये फरक पडतो. ओके.
सो हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे इंजिनियरला ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना असते. त्यामुळे त्याला रेकॉर्डिस्ट म्हणजे बेसिक काय की माईक चांगल्या पद्धतीने लावून तो आवाज कॅप्चर करणं हे रेकॉर्डिस्टचं मेन काम आहे. सो हे त्याला माहितीच असतं आणि पुढच्या गोष्टी माहिती असतात. त्यामुळे रेकॉर्डिस्टचं काम त्याला सहज जमू शकतं, जो साऊंड इंजिनियर म्हणून आलाय त्याला. मित्रांनो, मध्ये आम्ही एक मराठी फिल्म डब केली होती. क्राऊड डब होतं, बाकी कॅरेक्टर डबिंग होतं. डाक नावाची एक मराठी मूवी आली होती. तर त्याच्यात रोहनने ऍज अ साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून आणि ऍज अ मेंटर म्हणून आमच्यासोबत काम केलं होतं. त्यावेळेला ह्याच्या कामातल्या बारीकी असेल किंवा कामातलं परफेक्शन असेल, हे आम्ही खूप छान पाहिलं होतं. आणि बघताना ना ह्या गोष्टी खूप सोप्या वाटतात. माईक समोर उभं राहून बोलतोय किंवा एक जण इन्स्ट्रक्ट करतोय, अरे असं नाही, असे भाव आले पाहिजे, असं बोललं पाहिजे. पण ऍज अ साऊंड रेकॉर्डिस्ट आणि ऍज अ साऊंड इंजिनियर म्हणून काम करताना ही गोष्ट खूप चॅलेंजिंग आहे. याचं कारण असं की फक्त एक ट्रॅक नसतो, म्हणजे एकच व्यक्ती बोलत नसतो. क्राऊड डब असेल किंवा बाकी कॅरेक्टरचं डबिंग असेल तेव्हा 8 ते 10 जण असतात आणि एवढ्या सगळ्या लोकांना कंटाळा न येता गुंफून ठेवणं आणि त्यांच्याकडनं जे आउटपुट हवंय ते जसंच्या तसं व्यवस्थित काढून घेणं, हे साऊंड रेकॉर्डिस्ट आणि साऊंड इंजिनियर यांचं खरंच कौशल्य आहे. हे खूप मोठी गोष्ट आहे आणि ही जबाबदारी रोहनने खूप छान पार पाडली होती. हे प्रत्यक्ष आम्ही त्यावेळेला बघितले. रोहन, आता मला एक गोष्ट सांग की स्टुडिओ म्हणजे काय? ह्या भागामध्ये आम्ही बघितलं होतं की वेगवेगळ्या प्रकारचे स्टुडिओ असतात. बरोबर. आणि त्याच्या रिक्वायरमेंट्स तशा वेगळ्या असतात. बरोबर. आता मेजरली आपण जे स्टुडिओज बघतो किंवा आता आपण सुद्धा डबिंगला जातो किंवा क्राऊड डब करायला किंवा बाकी कॅरेक्टर डबिंग करायला जेव्हा जातो, रेकॉर्डिंगला जातो, तेव्हा आपण बघतो की एक गॅप असते मध्ये. रेकॉर्डिंग रूम वेगळी असते आणि साऊंड रेकॉर्डिस्ट त्यांचं स्किल जे अप्लाय करत असतात तो भाग वेगळा असतो स्टुडिओमध्ये. आता ह्याच्यामध्ये सगळं एकत्र आहे. बरोबर. तर ह्या स्टुडिओमध्ये तू कसा काम करतोस आणि तुझ्या स्टुडिओमध्ये तू काय काय काम करतोस, ती जादू तू कशी अप्लाय करतोस, हे ह्याच्याबद्दल मला जाणून घ्यायचंय, कारण ह्याचं कुतूहल मला खूप. आता ही आपला जो स्टुडिओ आहे तो असा आहे की जे तू म्हणालास मगाशी की पार्टिशन असतं, माईक रूम वेगळी असते, कंट्रोल रूम वेगळी असते, तसं इथे नाहीये. इथे दोन्ही एकाच रूम मध्ये होतं. बरोबर. सो बेसिकली काय आहे, प्रत्येक स्टुडिओच्या रिक्वायरमेंट्स वेगवेगळ्या असतात. तर जेव्हा हे सेपरेट असतात दोन्ही गोष्टी, तेव्हा ती स्पेस थोडीशी मोठी असते. आता मी हा स्टुडिओ चालू करून जवळपास 1.5 वर्ष झालं. तर मी जेव्हा चालू केला तेव्हा इनिशियली चालू करताना एकदम मोठा स्टुडिओ चालू करणं काही शक्य नाही. बरोबर. तर त्यामुळे मी ही जागा हे करून तो स्टुडिओ चालू केला. आणि बेसिकली मी बरेच वर्ष काम करत असल्यामुळे मला हे माहिती होतं की एवढ्या स्पेसमध्ये पण चांगलं काम होऊ शकतं. सो आपण तसं चालू करताना तसं चालू केलंय. आता इथे रेकॉर्डिंग्स पण होऊ शकतात. मी पोस्ट प्रोडक्शनची पण कामं करतो इथे. माझा सेटअप आहे तो स्टिरिओ सेटअप आहे. आता ह्याच्यामध्ये जागा छोटी असल्यामुळे खूप सारे इन्स्ट्रुमेंट्स किंवा हे असं एकत्र रेकॉर्ड नाही होऊ शकत. पण ह्याच्यामध्ये आपण वोकल्स रेकॉर्ड करू शकतो किंवा सोलो इन्स्ट्रुमेंट्स आहेत, म्हणजे जसे की फ्लूट आहे, गिटार आहे, तबला आहे, हे सगळे इन्स्ट्रुमेंट आपण इथे रेकॉर्ड करतो. आणि निवेदनाची कामं होऊ शकतात किंवा व्हॉइस ओव्हर एखादा हवा आहे, व्हॉइस ओव्हर होऊ शकतं किंवा छोटे आता शॉर्ट फिल्म्सचं किंवा छोटे छोटे काही एपिसोड्स असतात असे कार्टून फिल्म्सचे किंवा असे म्हणा. तर तसेही जेव्हा एक एक आर्टिस्ट येऊन डब करत असतात तसं आपण इथे डबिंगही करू शकतो. एका स्क्रीनवर त्याला व्हिडिओ दिसतो, एका स्क्रीनवर आपण रेकॉर्ड करतो, फक्त असंही करू शकतो. इथं सरप्राइझिंगली इथे आम्ही कोरसच्या पार्ट पण केलेला आहे. ओके. म्हणजे 3 जण 4 जण उभं राहून इथे एका माईकवर रेकॉर्ड करतात. असंही आम्ही एक प्रयोग करून बघितलेला आहे आणि तो यशस्वी झालाय. बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर करण्यासारख्या आहेत आणि तुम्हाला ऐकून पण गंमत वाटेल की या स्टुडिओमध्ये अनेक व्हॉइस ओव्हर्स, अनेक रेकॉर्डिंग्स, जाहिरातींचं रेकॉर्डिंग असेल, निवेदनाचं रेकॉर्डिंग असेल किंवा तुम्ही नाटक सुरू असताना किंवा नाटकाच्या सुरुवातीला किंवा मध्यान्नाच्या वेळेला ज्या तुम्ही उद्घोषणा ऐकता त्या सुद्धा बऱ्याचशा इकडे रेकॉर्ड झालेल्या आहेत. आणि आता गाणी बरीच रेकॉर्ड झाली आहेत. गाणी सुद्धा रेकॉर्ड झालेली. एक
म्हणजे नोटिसेबल एक सांगायचं झालं तर आता लेटेस्ट जो खुपते तिथे हा, गुप्तेचा सिरीज चालू होती, हा. सेकंड पार्ट जो आता हा. चालू होता, त्याचं जे टायटल सॉन्ग होतं, हम्म. म्हणजे सिरियलचं हा, जे हा, टायटल हा, सॉन्ग होतं, त्याचे वोकल्स अवधूत सरांनी इथे रेकॉर्ड केलेले आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. अवधूत गुप्ते सारखा माणूस इकडे येऊन रेकॉर्ड त्याच्यानंतर करतो म्हणजे. सोनिया परचुरेंचं एक भगवती नावाचं आता बॅले हा, आलेलं आहे, आता एक त्यांचं बरोबर, चालू आहे, हो. बरोबर. त्याचे जे काही गायक जे हा. गायलेले आहेत त्याच्यामध्ये, हा. त्यांचे वोकल्स पण आपण इथेच रेकॉर्ड केलेले आहेत. वा, सुपर, नाईस नाईस नाईस. आणि बऱ्याच प्रोजेक्ट्सला फ्लूट रेकॉर्ड केलेली आहे, गिटार रेकॉर्ड केली, इथे बॅकग्राऊंड म्युझिक पण खूप बॅकग्राऊंड म्युझिक पण रेकॉर्ड होऊ शकतं. माझाच एक कलिग आहे, तो अरेंजर पण आहे आणि तो बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे पण करतो, व्हेरी नाईस. कंपोजिंग पण करतो तो. सो अंडर वन रूफ हे सगळ्या गोष्टी होऊ शकतात. म्हणजे तो अरेंज करतो, मी रेकॉर्डिंग करतो आणि पोस्ट प्रोडक्शनची कामं पण करतो. किंवा समजा आता ऍड फिल्म्सचं काम असेल तर ऍड फिल्म्सचं बॅकग्राऊंड तिकडे चालू असतं आणि मी इकडे साऊंड इफेक्ट्स करत असतो, असंही बरेचदा होतं. वा. सो अशी कामं आम्ही इथे करतो. बेसिकली आता साऊंड इंजिनिअरिंग म्हणून जर तू विचारलंस की साऊंड इंजिनियर नेमका काय त्याच्यामध्ये क्वालिटीज असायला पाहिजेत, हे तू मगाशी विचारलंस, तर त्याच्यात डिस्क्रिमिनेशन नेमकं कसं असतं? त्याच्यात मला एक ऍडिशन करावीशी वाटते की साऊंड इंजिनियर, मी तुला मगाशी जे म्हटलं की टेक्निकल नॉलेज त्याला नॉलेज, बरोबर. कारण बेसिकली कसं आहे, साऊंड इंजिनियरचं काम हे खरं तर टेक्निकल काम आहे. इथे जे तुला दिसतंय समोर सगळं, ह्या सगळ्या गोष्टींचं प्रोसेसिंग करताना ते टेक्निकली केलं, त्याच्यामध्ये आर्टिस्ट व्ह्यू असणं ही एक बेनिफिशियल गोष्ट असते. त्याचं कारण असं की हे सगळं काम टेक्निकल असतं, पण ते जेव्हा प्रेझेंट होतं समोर लोकांसमोर, कुठल्याही फॉर्ममध्ये असेल, मग ते नाटकाचं असेल, गाण्याचं असेल किंवा फिल्मचं असेल, कुठलंही असेल, ते प्रेझेंट होताना तुमचं आर्ट फॉर्म मध्ये प्रेझेंट होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ती आर्टिस्ट म्हणून एक जी वेगळी नजर असते ती साऊंड इंजिनियरला असणं ही एक बेनिफिशियल गोष्ट ठरते. ओके, बघितलं मित्रांनो, डबिंग दिसतं तितकं सोपं नक्कीच नाहीये. विषय एकदम इंटरेस्टिंग होत चाललाय. त्याच्यामुळे आपल्या ह्या जादूगाराला म्हणजेच रोहनला एका भागापुरतं मर्यादित न ठेवता याच्या दुसऱ्या भागामध्ये आपण त्याला नक्की भेटू. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, याच्यातले अनेक कंगोरे तुम्हाला बघायला मिळाले असतील. भेटूया पुन्हा दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.